म्हटलं की मंगेश कुडाळकर आणि कुडाळकर म्हटले की फेस्टिवल काय ना काहीतरी वेगळी कंटेंट लोकांसमोर घेऊन येत असतात आणि तब्बल अनेक दिवस असते. काय सांगा त्याबद्दल यावर्षीचं काय असं? मला वाटतं मुंबईचेच नव्हेच तर महाराष्ट्राचे सर्व रेकॉर्ड आपण तोडलेले आहेत. कुर्ला फेस्टिवल आपण बघितलं असेल गेल्या 2 वर्षांपासून आपण जवळजवळ 25 दिवस चालवलं होतं आणि यावर्षी तर जवळजवळ 1 महिना संपूर्ण ह्या पेस्तम सागर विभागामध्ये जवळजवळ 30 दिवसापेक्षा पण अधिक हा फेस्टिवल या ठिकाणी चालणार आहे आणि विविध रंगतभार कार्यक्रम आहेत, विविध 130 जवळजवळ स्टॉल्स आहेत, विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. आमदार श्रीसुद्धा या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच एक सर्वसमावेशक असा एक कार्यक्रम आणि सर्वांना सामावून घेणार असा कार्यक्रम आपण या ठिकाणी दिलेला आहे. सर, या मेळ्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात जे रोजगार हवे होते ते कुठेतरी स्टॉलच्या माध्यमातून असो या ह्याच्या माध्यमातून असो अनेक लोकांना भेटलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला भेटलेला आहे. काय सांगा? नाही, नक्कीच या स्टॉलच्या माध्यमातून अनेक महिला बचत गट यांचे उत्पादनसुद्धा या ठिकाणी आहेत. अनेक मुंबईतील अधिक तरुणांनासुद्धा रोजगार या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याच पद्धतीने अनेक उपक्रमसुद्धा आपण या सामाजिक स्तरावरचे ह्या निमित्ताने घेत आहोत. सर, गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे. कुटुंब लोकांचा प्रतिसाद चांगला ह्या फेस्टिवलला भेटत चाललेला आहे. काय सांगाल? या बाबतीमध्ये आम्ही एक सतर्कता बाळगलेली आहे की शिस्तबद्ध हा फेस्टिवल झाला पाहिजे, त्याचं नियोजन संयोजन हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते हे चांगलं काम या ठिकाणी या फेस्टिवलच्या माध्यमातून करत आहेत आणि म्हणूनच फेस्टिवलचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. नुसतं चेंबूर कुर्लापुरतं नाही, ते संपूर्ण मुंबईतून आज या ठिकाणी संपूर्ण नागरिक गर्दी करत आहेत आणि त्या दृष्टीमुळे फेस्टिवल चांगल्या प्रकारे अजून भरणार आहे. लाडका भाऊ लाडका आमदार आणि उद्या तुमच्या निकटवर्ती म्हणून सीएमचं मानलं जातं. तुम्हाला उद्या वाढदिवस आहे, काय कार्यक्रमाची काय आहे? नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री यांचा उद्या वाढदिवस आहे आणि 61 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने आपण 61 कर्तृत्ववान सामान्य नागरिकाचा ज्यांनी असामान्य काम केलेलं आहे अशांचा आपण सत्कार समारंभ उद्या घेणार आहोत आणि या निमित्ताने एक निश्चितपणानं जे काम त्यांनी केलेलं आहे ते एक सामान्य माणसाला समोर ठेवूनच काम करतात आणि म्हणून ते त्यांनी सांगितलेलं आहे की डेडिकेटेड कॉमन मॅन या पद्धतीचंच आपण या सामान्य माणसासुद्धा सत्कार या ठिकाणी उद्या करणार आहोत. तसं तब्बल 27 वर्षानंतर भाजपची सरकार ही दिल्लीत बसली आहे. काय तुमची? त्या नक्कीच ते बसणारच होते आज ना उद्या, कारण ज्या पद्धतीने लोकसभेनंतर जे निकाल लागलेले आहेत, महाराष्ट्राचे निकाल लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही पुनरावृत्ती संपूर्णच देशभरात हळूहळू चालू झालेली आहे. महाराष्ट्रात त्याची झालेलीच आहे. महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपलं सरकार या ठिकाणी आलेलं महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं दिल्लीतही हे सरकार आलेलं आहे आणि पुढेसुद्धा अनेक आपल्याला बदल दिसतील आणि अनेक लोकसुद्धा पक्षातून विविध पक्षातून या महायुतीमध्ये येण्यासाठी आज धडपडत आहेत. सर, खरं तर पंतप्रधानांच्या विरोधात अनेक वेळा अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली, अनेक वेळा विरोध केला मोदींचा. मी असताना ही सरकार येऊ शकणार नाही मोदींना इथपर्यंत बोलले होते, मात्र आज त्यांचासुद्धा पराभूत झाला आहे. काय नाही, शेवटी एक दिवस माज उतरतोच आणि तसा तो उतरलेला आहे आणि अरविंदजी केजरीवाल ज्या मस्तवाल पद्धतीने त्या दिल्लीमध्ये वागत होते आणि ज्या मस्तवाल पद्धतीने काम करत होते तो शेवटी धडा आज दिल्लीकरांनी त्यांना शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा 27 वर्षाने का होईना पण दिल्लीवरती भगवा पडत आहे. काय सांगाल? आजच्या दिवशी आलाय मगाशी जल्लोष लोकांनी तुम्ही बघितला. माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या आयोजनातून मुंबई फेस्टिवल हा मुंबईच्या उपनगरामध्ये साजरा होतो आणि याची एक क्रेज आहे. लोक याची आतुरतेने वाट पाहत असतात आणि जवळजवळ 30 दिवसांपेक्षा जास्त चालणारा हा फेस्टिवल आहे. एकीकडे आपण प्रयागराजला कुंभमेळा पाहतो आहोत आणि आज या कुर्ला मतदारसंघामध्ये मंगेश कुडाळकर यांच्या आयोजनातून कुर्लातील सगळ्याच नागरिकांना, मुंबईतील सगळ्याच नागरिकांना एक आगळी वेगळी पर्वणी आणि एक वेगळी मेजवानी या निमित्तानं कुडाळकर साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि शिवसेना परिवाराच्या वतीनं सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा उपक्रम गेली कित्येक वर्ष राबवला जातो. वेगवेगळ्या कलाकारांना या निमित्ताने रंगमंच उपलब्ध होतं, महिलांना, बचत गटांना रोजगार उपलब्ध होतो आणि इकडच्या जनतेला एक सांस्कृतिक मेजवानी या निमित्ताने उपलब्ध होते. सो मला असं वाटतं की एक मुंबईचा नागरिक म्हणून मी सन्माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर यांचं अभिनंदन करेन आणि आभार मानेन. धन्यवाद.